अखिल भारतीय किसान सभेची काल रात्री जिल्हा कमिटीची बैठक झाली आणि त्यानुसार जे आपल्या धारूर तालुका, परळी तालुका आणि माजलगाव तालुका पूर्ण बीड जिल्ह्याचं परिस्थिती निर्माण झाल्याबद्दल प्रत्येक तहसीलवर आज आपल्याला निदर्शनं करून या शासनाच्या झोपलेल्या शासनाला तात्काळ प्रशासनाला जागृत करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या वतीनं आज आपण प्रत्येक तहसीलवर निदर्शनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी सर्व तहसीलवर तालुक्यातील सर्व शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। सांगायची अशी झालेली काल पहाटे 5 वाजता जो ढगफूट परिस्थिती निर्माण पाऊस पडला आणि त्या पावसामुळे या शेतकऱ्यांनी जो लहान मुलाला सांभाळल्याप्रमाणे जे आपले पिकं सांभाळले होते त्या पिकाचं अनोनात असं नुकसान झालेलं आहे। पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे, पण नदी आणि वड्याकाठच्या ज्या जमिनी आहेत त्या पूर्ण खरडून जमिनी गेलेल्या आहेत। तिथं आज जर प्रत्यक्ष पाहणी जर आपण केली तर गुडघ्या इतकाली तिथं खड्डे पडलेले आहेत। ऊस, कापूस, सोयाबीन आज म्हणजे शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे आणि त्या शेतकऱ्याला या प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून जमिनीची जे पिकाचं नुकसान झालेले त्या नुकसानाची भरपाई तर द्यावीच, परंतु जे शेतीचं नुकसान झाले त्याच्यावर काय उपाययोजना असतील त्या सुचवून शेतकऱ्याला भरघोस असं त्यांनी अनुदान दिलं पाहिजे। आणि आज आपला हा शेतकरी मायबाप जो अन्नदाता आहे तो त्याची आज धारूर तालुक्यातील परिस्थिती खूप अशी दैनंदिन झालेली आहे, कारण की नदीकाठचे शेत असे झोपलेत पण ती जमीन सुद्धा पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि प्रत्येक शेतामध्ये आज गुडघ्या इतकं पाणी या शेतामध्ये असल्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून आपले आता 17 तारखेला आपले पालकमंत्री या जिल्ह्यात येणार आहेत, त्यांच्या समोर आपले हे निवेदन जाऊन त्यांच्यावर प्रशासनाने एक दबाव आणून की त्यांना सांगून किंवा खरोखर शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि तिथं काहीतरी घोषणा होऊन दिवाळीच्या आधी तरी यांचं नुकसानी भरपाई मिळावी हीच किसान सभेचे एक आमचं आव्हान आहे किंवा निदर्शन आहेत। आणि हे जर नाही झालं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन पुन्हा आम्ही बीड जिल्ह्याच्या ठिकाणी करणार आहोत। तसं प्रशासनाला आमची विनंती आहे, तसं धारूर प्रशासन वेळोवेळी आम्हाला मदत करतंय, पण ह्या मुद्द्यावर त्यांनी प्रत्यक्ष गाव धनवीर तांबुरे हे आपले 2 शब्द सांगतील। प्रथमतः आज इथं जमण्याचं कारण म्हणजे कालच्या पहाटेच्या धगफुटीनंतर जिल्ह्यात तालुक्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला मायेच असं काही दिसाना गेलंय। त्याच्यावर उपाययोजना म्हणून आणि आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने सतत उभं राहणारी किसान सभाने रात्री हाक दिली किंवा आपली तालुक्याच्या तहसील कार्यालयावर जाऊन निदर्शने करून प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही इथून इमारतीतून बसून जेवढं पाहताय तेवढंच नुसतं नुकसान झालेलं नाही, तुम्ही ग्राउंडवर जाऊन पहा, जिथं पिकं होती पिकं तर सोडा, पिकं तर स्वप्न होतं तिथं वाहून नेलंय, पण ज्या मातीच्या जीवावर पिढ्याना पिढ्या आम्ही जगलो, वाढलो, शिकलो तेच माती आज तिथं राहिलेली नाही, तर पुढील जीवन संघर्ष आम्ही कसा करायचा यासाठी या प्रशासनाला दखल घेण्यासाठी आज किसान सभेच्या वतीनं तहसील येथे आम्ही तहसीलवर आलेलो आहे। तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं प्रशासनाला एक विनंती आहे, तुम्ही जी नुकसान भरपाई देणार आहे ती पिकाची नुकसान भरपाई देणार आहेत, त्या चिरीमिरी रकमेनं शेतकऱ्याचं काही होणार नाही। शेतकऱ्यांचं नुकसान हे लाखोच्या पटीत आहे, तुम्ही 1000-500च्या पटीत जी मदत करताल त्यांना शेतकऱ्याचं काहीच होणार नाही। त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष शेतीवर या, झालेलं नुकसान पहा। ऍक्च्युअल आम्ही म्हणत नाहीत आमचं नुकसान झालं नसलं झालं तर आम्हाला द्या, पण ज्या शेतकऱ्याचं ऍक्च्युअल माती सहित धुवून गेले, ज्याचे सोलर पंप गेलेत, ज्यांचा स्प्रिंकलर सेट गेलाय, ज्यांचं ठिबक गेलंय, बऱ्याच जणांच्या चाऱ्याच्या वैरणी गेल्यात, जनावरं गेलीत, अक्षरशः घरं पाण्यात आहेत, माल भिजलेला आहे खायचा पूर्ण, त्यांची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना भरघोस अशी शासनानं मदत नुसती जाहीर नाही तात्काळ येणाऱ्या काळात लगेची लगे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी आमच्या सर्व किसान सभेच्या वतीनं विनंती आहे आणि याची तात्काळ दखल घेऊन याची प्रशासनानं अंमलबजावणी करावी एवढी एक किसान सभेच्या वतीनं माफक विनंती आहे। एवढं बोलून जिल्हा कार्याध्यक्ष या ठिकाणी आपल्या मनीषाताईतर्फे
बोला, थोडं बोला ना. अरे भाऊ लाज वाटेल का तिकडे ये ना. हा ये इकडे. काय तर संघटना तुझी ये इकडे. हा संघटना तुझी, तू संघटनेचा उभं राहायचं. मला बोलायचं मुका. आज 3 दिवस झालं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि धारूर तालुक्यामध्ये पूर्ण शेतीचं एवढं ह्या पावसानं नुकसान केलेलं आहे की आज जे लेकराच्या प्रमाणात आपण लेकराला सुद्धा जपत नाहीत. माझ्या माता मावल्या खुरपीत असताना लेकराला कितीही ऊन असलं, अगर पाऊस असला तर छत्री खाली बारकं 6 महिन्याचं लेकरू ठेवून त्या पिकाला खुरपीत असतात, खुरपणी करतात, खत घालतात. इतक्या लेकराच्या जीवापाठी जपलेलं पीक आज माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्याला ती दिसत नाही. त्याच्यावर आज पूर्ण नदीचं पाणी आणि ह्या पावसाचा ढगफुटीमुळं ते पूर्ण धुवून आणि वाहून गेलेलं आहे. ऍक्च्युअली काही गावामध्ये तर पूर्ण त्या शेतातली माती सुद्धा धुवून गेलेली अशी परिस्थिती असताना सुद्धा मला वाटत नाही या प्रशासनाला जर खडबडून जाग आली असेल की प्रशासन प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावर गेला असेल, अगर प्रत्येक बांधावर उभा टाकून त्याची पाहणी केली असेल, असं मला तर काही अजून तिथं कुठं दिसलं नाही. अगर मी कुठं न्यूज वाचली नाही. पण आज जे किसान सभेने हे निदर्शनं केलेले आहेत, ह्या निदर्शनाच्या आणि ह्या निवेदनाच्या द्वारे या प्रशासनाला माझी एक विनंती आहे की या शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्यासाठी किमान तुम्हाला त्यांच्या बांधावर जाऊन आणि त्यांची पाहणी करा.